नारायण नारायण. बानू, तू प्रत्यक्ष श्री मल्हारींची पत्नी आहेस. त्यांनी ठरवले तर एका क्षणात या त्रैलोक्याचे ज्ञान तुला होईल. परंतु मनुष्य जन्माचा नियम म्हणून तुलाही साधनेतून जावे लागेल आणि त्यासाठी तुला सहाय्य करण्याचा आदेश मला माझ्या आराध्यांनी दिला आहे. तर आता मला सांग, तुला काय हवे आहे? लवकर बानू, विलंब नको. महाराज, मला आख्यानात समजून घ्यायचं आहे बघा. काय समजून घ्यायचे आहे? का म्या गेल्या जन्मात कोण होते? म्हणजे ध्येय ठरलेले आहे. आता ते साध्य कसे करायचे हे ठरवूया. जी. मी जे जे विचारेन त्याची उत्तरं दे. विचारा जी. आख्यान तर आजवर तूही ऐकले आहे, परंतु आख्यान कोणाचे आणि का ऐकायचे आहे तुला? आता ते म्या कसं सांगणार महाराज? हेच तर ठाऊक हवं बानू. असंच पुढे कसं जाणार? मग पाहूया. आता मला सांग, तू जेजुरीत कशी आलीस? त्याची सुरुवात कुठून झाली? म्या महादेवांची पूजा करायची. मग तुम्ही चंदनपुरीत आलासा एक दिवस. तेव्हा तुम्ही मला सांगितलं का साक्षात महादेवांचा अवतार हातात जवळच जेजुरीमध्ये आला आहे. मग तुम्ही सांगितलं तसं म्या खंडोबाची भक्ती करायला लागले. आणि पुढे काय झाले? मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी आणि त्यांची भेट झाली. आणि त्या भेटीत काय झालं? ती भेट म्या कशी विसरल महाराज? म्या देवांच्या पायावर डोसकं ठेवलं आणि देवांनी मला पुशी पुनवाला घरला यायचं वचन दिलं. आणि त्या पौष पौर्णिमेला काय घडलं? देव म्हाताऱ्याच्या अवतारात घरला आले. कुणासनी बी त्यासनी ओळखता आलं नाही, पण मला त्यांचं दर्शन झालं बघा. या भेटीनंतर भविष्यात तुला महत्वाचे असे काय समजले? हेच का देवांचं लगीन झालं होतं आणि ते बी म्हाळसाताईं संग. नारायण नारायण. पुढे? मग नळदुर्गाला माझं आणि देवांचं लगीन झालं. विवाहानंतर तुम्ही जेजुरीला तेव्हा काय केले? मी म्हाळसा ह्या जेजुरीची सम्राज्ञी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. तेव्हा म्हाळसाताईंनी मला गडाची पायरी बी चढू दिली नाही. लगीन करून हळदीच्या अंगानं मी आले होते आणि रातभर ततच उभी राहिली. तर त्या दिवशी म्हाळसाताईसनी बघितल्यावर मला असं वाटलं की म्या त्यासनी ओळखते. हेच महत्वाचं आहे बानू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.